श्रीशिलमवरून आता निघूया. ते पुढे आहे काय शाळेचं तर मस्त हॉटेल. इकडे आल्यावर इकडे स्टे करा जरूर. जाऊया आता हैदराबादला. ओके, तर साक्षी गणेश मंदिराकडे आलो आपण आता. तर इकडे पार्किंगमध्ये येतं हे मंदिर आहे. याच्या पाठीमागे 1 किलोमीटरवरच आहे. चला जाऊया. ब्रेक लेंगे ना. चला आता निघालोय आम्ही हैदराबादसाठी. तर हे आपलं साक्षी मंदिरमधून आपण निघतोय बाहेर. साक्षी गणपती पार्किंगमधून, साक्षी गणपती पार्किंगमधून बाहेर निघतोय. तर तुम्ही श्रीशैलम ज्योतिर्लिंगला येत आहे तर साक्षी मंदिरला जरूर भेट द्या. आणि इकडून रस्त्यातच आहे आणि तुम्ही जाता जाता मग निघू शकता. तर यानंतर आम्ही हैदराबादला आज जातोय. हैदराबादला जायला 5 तास दाखवतात आम्हाला आता. ओके, तर बघा आता ही पुढची जर्नी. त्याचबरोबर चारमिनारचा ॲड्रेस टाकला इकडे. हैदराबाद चारमिनार. कुठे राईट घ्यायचा आहे? नेटवर्क ही नहीं आ रहा है भाई. तू क्या फोन में ढूंढ के बता. उधर ही है. राइट राइट राइट. बढ़िया देख शर्ट खोल के बढ़िया. प्राइवेसी फुल मिल गई ना भाई. लगा दिया ना उसने, पंखा लगा दिया उधर से. कौन सा पंखा? ये वाला. मेरे को भी पानी पिला यार. उसमें डालना बॉटल में पानी. काल या लोकेशनला येताना सेम टायमिंगला आलेलो, म्हणजे 6 बघू शकता खूप सुंदर. तर रिटर्न हैदराबादला जातोय तेव्हा पण हे पूर्ण आम्हाला लोकेशन भेटलं परत. म्हणजे याच रस्त्याने तुम्हाला परत जावं लागेल असं आहे. श्रीशैलम थोडंसं मध्ये, त्यामुळे डोंगराच्या मध्ये खूप असं घाटाचा रोड आहे. सुंदर रोड आहे. आरामशीर चालवा गाडी, घाई नाही करायची. समोरच्या गाडीला चान्स द्यायचा जाण्याचा आणि आपण नंतर जायचं. ड्रायव्हिंगचा हाच एक रूल ठेवायचा. बाकी काय, चला जाऊया आरामशीर हैदराबादला आता. बघा पुढचं. चला. ओके मित्रांनो, तर आता सुंदर जागेवर थांबलो. जरा शूट घेतोय, बघू शकता. अजून 170 किलोमीटर बाकी आहे आपल्या डेस्टिनेशनसाठी, म्हणजे हैदराबाद. बाहेरचं दृश्य बघू शकता. इकडे जरा थांबलोय, परत स्टॉप घेतलाय आणि गाडी थोडीशी पुसून काढली मी. बघा काय मस्त वाटतंय. तर रिटर्न जर्नी रेकॉर्ड करतोय आम्ही आता. रिटर्न जर्नी म्हणजे हैदराबादला जातोय श्रीशैलमवरून. या रोडवरूनच आलेलो आम्ही. रिकॉर्ड करणं आदमी देख, जैसे दिख रहा नहीं है कौन खड़ा है, तो बिंदास निकल गया बाहर. ये मुद्रा है. इधर से रोने लेफ्ट है. यही जंगल सफारी लगता है. है क्या? मुझे भी सफारी दिखाता क्या? क्या बैठा है ना टाइगर, यही है जंगल सफारी. अभी तक लिखा है ना सफारी जंगल. पूछते वो चालू है क्या? हाँ यही है भाई. अब क्या चालू रहेगा? पहुंच गए अभी अपन, बाहर निकल जाएंगे. अगली बार आएगा तो. अबे गाड़ी है अंदर क्या? कुछ नहीं भाई, 5:30 बजे बंद हो जाता है. पूछेगा रुकाओ क्या? नहीं, चलो गेट बंद हो गया. कल हैदराबाद में कहाँ घूमना है भाई, सब डिसाइड कर लो. सिकंदराबाद
पे लिया ना वहाँ से? हाँ लिया होटल से। इधर चले गए थे सनसेट और अपने लेफ्ट में बघू शकता जंगलातला रोड पुढून चाललोय आम्ही. सकाळी सीन आहे. उससे तेरे को डर लग रहा है? डर किससे लग रहा है? डर तो टाइगर से ही लगेगा ना, कि टाइगर ने पकड़ लिया तो चिड़ा जाती है. बाइक से वहाँ अलग ही मजा है. मजा तो है बाइक से. थोड़ा सा कंफर्ट नहीं है, कार में कंफर्ट हाँ वो भी है. सेफ्टी कंफर्ट और ये बाइक थोड़ा सा हवा लग के हेड बग जाती है. और प्रवास में तेरा इसमें जो 10-10 किलोमीटर लगता है ना, उसमें 10-10 किलोमीटर मालूम ही नहीं पड़ेगा. डायरेक्ट 50 किलोमीटर पहुंच जाता तू एक साथ. फटाफट हो जाता है बाइक से. हाँ बाइक से बहुत फटफट होता है. बाइक से और इधर से भी डालते रहो, गैप वैप डालते रहो, ऐसे चल. ऐसा रुकने का चांस ही नहीं है ना किसी गाड़ी के लिए ओवरटेक करने. राप आपकी रूप दोनों रापारू रापारू. ले. अबे ये कन्नड़ा में लिखा है रे, उधर इंग्लिश में लिखा था ना. अबे छोड़ना, ट्रांसलेट करके तो लिख दे. जो मेरे को ही समझ में नहीं आ रहा क्या लिखा है. नल्ला मल्ला टाइगर्स ऐसा लिखा था. नल्ला मल्ला के टाइगर्स. नल्ला मल्ला. अभी तो ज्यादा ही जंगल है रे बड़ा. ऐसा थोड़ा भी ओपन स्पेस नहीं दिख रहा गाड़ी. हाँ देख ना, घना जंगल है पूरा. इधर टाइगर के चांसेस है. क्या टाइगर कुत्ता नहीं दिख रहा है. कुत्ता तो लोग खा गए भाई. ब्रेकफास्ट में खाया रहेगा उसने कुत्ता. हो इधर बघू शकता जंगलातला रोड इकडून चाललोय आम्ही. तर इकडे बघा जंगलामध्ये असं लिहिलंय की स्लो डाऊन टायगर आहेत. इकडे टायगर आहेत. मी यांना सांगतोय तरी बोलतात ना इकडे जरा थांबून जरा एन्जॉय करूया. थांबलोय आता. थांबलोय. तुम्ही येताना थांबू नका अशा जागेवर. चला जाऊया आता. रिकॉर्ड हुआ है वो. हाँ हाँ चल निकले चले. अरे 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 बंदर मामा गैंग. तर फायनली आपण आता बाहेर निघतोय फॉरेस्ट मधून. ही फॉरेस्टची एंट्रन्स होती आहे म्हणजे. तर त्याच प्रकारे बापरे गंदा रोड आहे. ओके चला फायनली आपण बाहेर निघालो. तरी अजून खूप सारे घाट आहेत पुढे. क्या लिखा सामने? देवरकोंडा राइट. लेफ्ट मारने के अपने को. जगह पे मतलब खाने पीने का रहता है, उधर रुका देते हैं. ओके तर इकडे परत आता थर्ड टाइम टँक फुल करतोय आपण. 2 वेळा टँक फुल झाली. आता ही थर्ड टाइम आहे. बघूया कितीचं बसते आता.
ओके सर आता अपन कुठे पोहोचलोय? किधर है ये जगह का नाम क्या है? जगह का नाम क्या है? कुंडारेड्डीपिल. किधर आहे ये? आंध्र प्रदेश की तेलंगणा. अच्छा तेलंगणामध्ये आता आपण तेलंगणामध्ये आहे आपण आता. हायवे बघा. थांबलोय आता पेट्रोल टाकायला. जाऊया परत काहीतरी खायला थांबूया. दाखवतो तुम्हाला. आता 80 किलोमीटर बाकी आहेत हैदराबादसाठी. ओके मित्रांनो तर बघू शकता रात्रीचा व्ह्यू हा. आपण अजून आता 28 किलोमीटर्स बाकी आहेत हैदराबादसाठी. तिकडे चार मिनार इकडे थांबणार आहे आपण. चार मिनार जे आहे फेमस ते आजूबाजूला स्टे करूया. दाखवूया तुम्हाला उद्याचा व्ह्यू. तर बघूया पोचून ब्लॉक करतो की नाही. दिवसभर आता फिरलोय आणि जरा थकलोय त्यामुळे. बाकी काय मस्त चालली आहे ट्रिप. हैदराबाद के लिए राइट है खाली तो है. सल्ला वल्ला किधर लिखा था? नहीं याद है ऐसी. टोल प्लाझाला पोचलेलो आहे आपण. कोडताल 41 किलोमीटर सरळ आहे रस्ता. किलोमीटर बाकी आहेत पोचायला. बघूया आता. 19 किलोमीटर. कितना है? 1400 में 2 रूम मिलेगा. 2 लोग 4 लोग. तुम जाके पूछते ना उधर ही. कितना दूर है? 4 में आगे 24 किलोमीटर दिखा रहे हैं. 4 में आगे रास्ते पे ही 24 किलोमीटर से 4 ये दिखा रहा है. और 4 मीनार कोणत्या सिटी मध्ये पोहोचले जरा बघ रे. नाव काय? हाँ देख रहा हूँ. दिख नहीं रहा है. एड्रेस पे भी लिखे नहीं यार नाम. हाँ अबे एक ने लिखा था लेकिन उसमें लिखा था कन्नड़ में टिक्कूगुड़ा. उसको तो तेलंगाना ही है बा. तेलंगाना में तेलंगाना ही है लिखा है. श्रीशैलम ही एड्रेस. सब 4 तो एड्रेस भी श्रीशैलम लिख रहे हैं. बहुत आगे हम लोग. उसको पूरा श्रीशैलम में जाना. अबे हैदराबाद में भी एक सफारी है उधर कल जाते क्या. मित्रांनो तर आपण आतमध्ये पोहोचलेलो आहे हैदराबादच्या. तर ट्रॅफिक बघू शकता तुम्ही समोर. 2 किलोमीटर राहिले आपल्या स्टेसाठी. अजून बुक नाही केलंय. रँडमली 4 मिनारच्या बाजूला आम्ही एक स्टे बघितलाय आणि असंच जाऊन तिकडे आता बुक करणार आहे डायरेक्टली. दाखवतो तुम्हाला. संतोष नगर. इधर से लेफ्ट लेना है. म्यूजियम मैट्रिमोनी प्लेटफॉर्म. बहुत कुछ है बेटा खाने के लिए. बालाजी मिठाई वाला कल खरीदने के लिए है अपने पास. टैक्स. बालाजी ऑल ओवर बेस्ट है. इधर का मेन पिस्ता हाउस का कितना सेंटर है. इधर भी है पिस्ता हाउस. KFC राघवेंद्र आ गया बीच में. उड़बी वेज. राघवेंद्र के कौन सेंटर देखिए. बालाजी हर जगह है. मिठाई भंडार. पिस्ता हाउस भी है फिर से.
किधर है बिस्तर? ठीक है। हाँ, ये देखिए तीसरा चौथा आउटलेट पूरा ये देख पूरा ऊपर नीचे है। बॉस उसने फिर बिल्डिंग ही बांधी ला 3 माले। मतलब पिस्ते की मिठाई पिस्ते की मिठाई नहीं यार, बन रहा है वो तो ब्रिज नया बना रहा है। ऊपर क्या अभी अपन उद्घाटन करने का रोहन? उद्घाटन करने आए हैं ना, ये बताया नहीं है अक्षय ने इधर तू तो बोला मैं कुछ करता ही ना तो हटा आने उसको ही करने थे। देखो मैपिंग जो आता है ना वो ठीक से करता है तू, मगर वो भी रो के करता है। ये तूने बोल दिया ना, अभी मेरे को मौका मिल गया। ये देख क्राइम सूट्स है। यही है कंपनी सर्विस। अरे माचुदी क्या है? ओके मित्रांनो, तर फायनली आपण पोचलोय हैदराबादला. बघू शकता हैदराबादचे बिझी रोड्स. रात्रीचे 10:30 वाजले तरी फुल बिझी आहे रोड. आणि आमच्या ना हॉटेल बघायला गेलेली. हे समोरचं हॉटेल आहे, बघूया बुक केलं आहे का. क्या बोल रहा है? कितने में? 1380 2 रूम 4 लोग. अरे वो सस्ता था ना? ये इतना ही था नहीं था. 14.5 दिखा रहा था, फिर 1300. हाँ ते गॅलरी वॅलरी क्या शॉर्ट करना है 1/2. मित्रांनो, तर फायनली आम्ही रूमला एंटर केलेलं आहे. मला हा हॉटेल आहे, बाहेरून दाखवलेला आता. आणि हा रूम आहे मस्त असा 650 मध्ये हा भेटलेला रूम आहे आम्हाला, विथ AC, बाथरूम. तर या साईडला तुम्ही हैदराबादला येत आहे, मस्त आहे. वॉशरूम बघा, वॉशरूम पण खूप मोठं आहे. अजून 650 मध्ये आपल्याला 2 रूम भेटलेत. बाजूचा पण 1300 रुपयामध्ये डन झालं. मस्त 1300 ना. हा किती? 1383 मध्ये हा रूम मस्त बुक झालेला आहे. त्याच प्रकारे आता चला पुढचं दाखवतो कार्यक्रम. 11 वाजायला आले, रात्रीचे 11 वाजले हैदराबादला पोहोचायला. चला आता पुढचा कार्यक्रम दाखवतो. तर इकडे आपण चारमिनारच्या बाजूला इकडे थांबलोय मित्रांनो. तर आज 11 तारीख आणि शनिवारचा दिवस. तर हैदराबादमध्ये रात्री पोहोचलो. या हॉटेलमध्ये स्टे करू शकता. समोरचं ब्रिजचं काहीतरी काम चालू आहे. आणि बाकी काय आज दाखवतो तुम्हाला चारमिनार आणि बाकीच्या गोष्टी. बघा पुढचा ब्लॉग. चला आता निघूया. आता चेकआउट करूया इकडून. ओके मित्रांनो, तर आपण निघालोय आता चारमिनार बघायला. तर या मुलाचा प्लॅन आहे बघून घ्यायला. चारमिनार जायचं. आता बघूया काय बघायला भेटते ती. बघा हा रस्ता आहे असा हैदराबादचा आतला. विकास हायस्कूलचं बघू शकता मित्रांनो समोर चारमिनारचं दृश्य. एक रूम में 4 बघू शकता 5 जण पोहोचलो आता आरामशीर. जाऊया आता चारमिनार बघूया जाऊन. बघू शकता मित्रांनो इकडे जर पार्किंगचे तुम्हाला 150-150 रुपये एका तासाची द्यावं लागणार. खूप महाग आहे. आणि इकडे कोण समोर असं उभं करून जायला पण देत नाही. चला आता जाऊया. बघू शकता समोर आपण आहोत एका बेकरीमध्ये. इकडे बेकरी खूप फेमस आहे. निमरा बेकरी. इकडे पफ खाल्ले आम्ही आणि इकडून चहा घेतलाय. आता 1-2 बिस्किट ट्राय करतोय. बिस्किट आणायला गेलाय. 4 रुपयाची बिस्किट आहेत. सुंदर असं. फक्त कॅश चालते इकडे. चला बघूया. चारमिनार इकडे बाजूलाच आहे. रुक मेरा चाय बचा है. तिकीट बघा कसे आहे तिकडे. तिकीटचे रेट्स 20-25 रुपये. तर चारमिनार. तर आता जस्ट आम्ही ऑनलाईन तिकीट काढली 80 रुपये. ऑनलाईन तिकीट काढून या पटापट. तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटेल. इकडे आत जायची एंट्री आहे ती. चला बघूया आता कुठून आत जायचं. कसं दिसतोय. चार लाइन में रुकते ना इधर से नहीं आ सकते अंदर. उधर है नहीं. इधर चला
आता जाऊया वरती, याच्या आतमध्ये जायचंय. वरतून कुठे पूर्ण सिटी व्ह्यू दिसतो वरतून. आतमध्ये आलो आपण चारमिनारच्या. लिफ्ट नाही आहे. एकदम बारीक से बोर्ड आहे. चल चश्मा डाल के चलना, तो दिखाई नहीं देता. आगे करो ना सेल्फी. चलो भाई, पब्लिक इधर सेल्फी लेंगे. 4 माळ्या असे चढत जायचे. तो 5वा माळा आहे काय? 20 को चढ़ने नहीं, वैसे नहीं चली गई 20. समझा? ट्रैफिक क्यों है? इधर तो भगदड़ वाला शॉट मारता. इधर भी रास्ता ये तो वही वाला शॉट है क्या? चीन टमाक डम डम. ये बड़ा सीढ़ी है. तो फायनली वरती आलो आपण आता. बेस्ट व्यू है. कौन सा मस्जिद है? अच्छा पूल है. देखो पूल है. पूल नाही, अरे उन लोग का ये मस्त असं सुंदर व्ह्यू आहे. तो इकडे 20 रुपयाचं तिकीट काढून या आणि पूर्ण हैदराबादचा व्ह्यू वरतून पाहू शकता तुम्ही. पार्टी आमच्या आतला व्ह्यू बघू शकता. झुमर काढली वाटते. लोकेशन डालने के लिए फोटो अगर चाहिए ना. अबे वो है सामने एग्जिट. चला निघूया आता. आता खाली चाललोय आपण एक्झिटने. चारमिनार बघितलेला आहे. आता खाली जाऊन एकदम फोटो काढूया. सीडी खूप येण्याची खूप बारीक आहे, त्यामुळे टाइम लागतो उतरायला चढायला. जास्त आहे त्यांच्यासाठी खूप मुश्किल आहे वरती चढणं, कारण बारीक सीडी आहे आणि चढता उतरता टाइम लागतो. वरचा व्ह्यू बघा. खाली उतरताना अशी बारीक सीडी आहे बघा. वर कशी उतरते. फायनली बाहेर आलो. ही एक्झिट आहे. आतून असे माळे बनवले, वरती खालती जायचे. चल ओपन करतो. थँक्यू. निमरा तर इकडून आपण घेतलेलं आहे. आता 350चं एक पॅकेट घेतलं. 4 पॅकेट घेतली 1400ची. चला आता मिनारची एक गल्ली आहे बारकीशी. पार्टी चारमिनार बघू शकता जस्ट. आता जाऊया आपल्या पार्किंगमध्ये, गाडी काढूया. 15 मिनटं जास्त झाले. आता 15 मिनटाचे बघूया काय बोलतोय तो पैसे. चला दुपारचे वाजले आहेत 1:30. आता दाखवतो पुढचं डेस्टिनेशन तुम्हाला. कुठे चाललोय आपण? पुढे बिरला माता मंदिर. बिरला माता मंदिर फेमस है. नाम एक बार देख लो. यस बिरला मंदिर फेमस, मतलब यस वन ऑफ द अट्रैक्शंस में इट इज मेंशन्ड. ओके चला बघूया. आवाज आहे. ओके मित्रांनो, तर आपण निघालोय आता बिर्ला मंदिरला जाण्यासाठी. चारमिनार मधून निघालो. आता
जातोय बिर्ला मंदिर. बघा हे हैदराबादचे लोकल रोड्स आहेत, बघू शकता कसं कसं सेट करून करून आलो आम्ही. मुंबईसारखी गर्दी नाही आहे इकडे. त्याच प्रकारे आम्ही काहीतरी बिस्किटं विकत घेतली बेकरीमधून. इकडे बिस्किटं खूप फेमस आहेत बेकरीची, निर्मा. तर 350चं एक मिक्स पॅकेट घेतलं. तर मी लास्ट तुम्हाला जी बेकरी दाखवली त्यामधून, तर मिक्स पॅकेटमध्ये 350मध्ये सगळ्या बिस्किटांचे 5-5 टाईप्स येतात, 5-5 पीस येतात आणि खूप सुंदर आहे. आम्ही ट्राय पण करून बघितलं. तर त्याच प्रकारे चला आता जाऊया. और वो उसके आगे वाला क्या है, इधर फोन कर सकते हैं. उसमें सीट बेल्ट निकाल, गरम हो रहा है. फायनली बिर्ला मंदिराला पोहोचलोय आपण आता. काय सीन आहे इकडे बघूया. व्यंकटेश देवाचं मंदिर वाटतं. उससे चढ़ रही नहीं है उधर कोण ये करा रहा है. तर बिर्ला मंदिरला पोहोचलोय आपण. मंदिर बघा, मस्त मंदिर बनवलं. ट्रैफिक में रुक के फोटो तो इसमें दे. उसको बता भाई, वो तो भी ठीक है, 1 दिन ट्रॅव्हल. तरी बिर्ला मंदिराची पार्किंग आहे इकडे, फ्री आहे पार्किंग, काही पैसे नाहीत. आणि हे बिर्ला मंदिर. चला दाखवूया. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून शेवटचं शूट घेतो आणि मोबाईल सबमिट करतो आता. चला ओके. तर बिर्ला मंदिर आपण बघून आलेलो होतो जस्ट आता. खूप सुंदर मंदिर आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही त्यामुळे आम्ही मोबाईल गाडीतच ठेवून गेलेलो. आणि इकडे जे राज्यभवन करून आहे, आता ते मंदिरावरून दिसतं, असं खालून दिसत नाही. चला निघूया आता. चला पुढे जायचं आता, जेवायला जायचंय. नाही, आज संध्याकाळी आम्हाला मुंबईसाठी निघायचं आहे. आज हैदराबाद किती होईल तेवढं फिरून घ्यायचं दिवसभर. चला निघूया आता. बघा हा व्हिडिओ पुढेपर्यंत, शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ. चला ट्रॅफिक से भरा हुआ हैदराबाद बाहेर, सही नाही. हॉटेलमध्ये बसलोय आम्ही. काय हॉटेलचं नाव काय? पिस्ता हाऊस. पिस्ता हाऊसमध्ये आपण. त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि बेकरीचे पण सामान भेटूया. चला आता खाऊन बघूया मित्रांनो. तर पिस्ता हाऊस करून इकडे हॉटेल आहे, मस्त हॉटेल. आता जेवलो आम्ही. जरूर ट्राय करा या हॉटेलमध्ये जेवण. आता काय आपण निघतोय, जाऊया पुढे गोलकोंडा फोर्टवर. फोर्टला पोहोचलो आपण आणि फोर्ट झालेला आहे बंद. 5:30चा टायमिंग आहे. फोर्ट आहे समोर, मस्त फोर्ट आहे. बंद झालं, आता काय करणार. चला बाहेरून एवढंच दाखवू शकतो आता मी. बंद झालं आता. फोड बघू शकता, बाहेरूनच बघावं लागेल. सिग्नल हे मित्रांनो, तर चला 1 मिनिट रुका निघा. हॅलो. चला मित्रांनो आता निघूया आपण हैदराबादवरून. लास्ट आपण 5:30 वाजता इकडे 5:30 नंतर पोहोचू. त्यामुळे गोलकोंडा फोर्ट आणि इकडे एक अजून एक शाही कुतुब करून आहे. तिकडे समाधी आहेत खूप साऱ्या मुघल राजांची, कब्रस्तान म्हणू शकता याला. तर तिकडे बघायला नाही झालं आपल्याला, बंद झालं ते. बघूया पुढच्या वेळी हैदराबादला आल्यावर ट्राय करूया ते सगळं बघायचं. बाकी काय, चला आता मुंबईसाठी निघूया. तर मध्ये एक पंढरपूरचा प्लॅन आहे आमचा, तिकडे थांबलो तर मी तुम्हाला दाखवतो, नाही तर डायरेक्ट आम्ही मुंबईलाच जाऊ. कारण मुंबईला आता सकाळी पोहोचू, आत्ता निघालो तर. बघूया. तर पंढरपूरला आम्ही सेम टायमिंगला सोलापूर क्रॉस करून जर 4-5 वाजता पोहोचलो तर पंढरपूरला जाऊन पाया पडून येऊया. तिकडे 1-2 तास जातील आमचे. चला बाकी काय.
बघत राहायची जर्नी पुढची. ओके मित्रांनो, आता हा हायवे सोलापूर मुंबई हायवे आहे. आता थोड्याच वेळात सोलापूर येईल. तर सोलापूर मुंबई हायवेवर आहे. आता थांबलोय. आपली लालपरी इकडे उभी आहे. अंधार आहे खूप इकडे. थांबलोय असंच. जाऊया आता आरामशीर. 635 640 किलोमीटर बाकी आहेत आता अजून. आणि दाखवतो तुम्हाला. आता पूर्ण रात्र ट्रॅव्हलच करायचं आहे. मग पंढरपूरला पोचू आणि तिकडे आराम करू. मग आंघोळ करून जाऊया पंढरपूर मंदिराच्या दर्शनाला. आणि त्यानंतर जरा थकलोय आता चालून गाडी. झोप येत होती म्हणून थांबलो बाजूला. आता जरा फ्रेश होतो आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया. आणि त्याचबरोबर पंढरपूरला जाऊन मग बघूया आपल्या गावावरून घरी जाऊया मुंबईसाठी. दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो, निघूया आता. जाऊया पंढरपूरला. 340 नाही तर 320 किलोमीटर आहे काहीतरी. रोड हा खूप सुंदर आहे. मोकळा रोड आहे. त्यामुळे आरामशीर जाता येईल आपल्याला. मस्त झाली ही जर्नी. टोटल आतापर्यंत मला वाटते 1,500 नाही झाले आपले किलोमीटर. हो झाले असते. बघूया टोटल कॅल्क्युलेट करून मी लिहून टाकेन याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये किती झाले आमचे किलोमीटर काय आहे. 70-80 स्पीड मेंटेन करून चालू आहे आपण आरामशीर. चला भेटूया. हे मित्रांनो, चहाचा कप बघून तुम्ही विचार करू शकता आम्ही कुठे आहे आता. आम्ही आहे आता कर्नाटकामध्ये. कारण इकडे अशा मोठ्या क्लासमध्ये चहा देतात. तिथू धाबा करून आहे. या रोडनी जर ट्रॅव्हल करताय तर जरूर इकडे थांबा. चांगलं आहे हॉटेल. चला आपण आता जस्ट तोंड धुतलं मस्त. तर निघूया पुढच्या जर्नीसाठी. ओके, तर मित्रांनो बघू शकता शेवटचे 51 किलोमीटर बाकी आहेत. आणि 1 तास अराउंड दाखवतोय पंढरपूरला पोहोचण्यासाठी. चला जाऊया आरामशीर. गाडीतला व्ह्यू तुम्ही बघू शकता. पोरं कशी एकदम थकून हारून बसली आहेत. रात्रभर ट्रॅव्हल करतायत. आता घेतलेला एक छोटा जेवणाचा आणि मस्त 1 तास टाइमपास केला असंच बसून. आणि आता जस्ट निघालो. चला दाखवतो आता पंढरपूर मंदिर. आपण पंढरपूरचा लेफ्ट घेतोय. पंढरपूरचा आपण लेफ्ट घेतला. आता चाललोय पंढरपूरला. NH65 सोडला आपण पाठी. हा NH 965 आहे. आणि त्याचबरोबर 39 किलोमीटर्स बाकी आहेत आता पोहोचण्यासाठी आपल्याला. कुठे? पंढरपूर मंदिर. चला भेटूया आता मंदिरामध्ये. तर फायनली आपण पोचलोय पंढरपूरला. बघू शकता. आता जाऊन इकडे स्नान करूया आणि मग पाया पडायला. चला. ओके, तर बघू शकता इकडे जसं आता आंघोळ केली भगीरथीमध्ये आणि आता निघूया. चला बघा इकडे अजून चेंज करतोय. मी पण आंघोळ केली, मस्त डुबकी मारून आलो. आता जाऊया. चला. कसं वाटलं मग आंघोळ करून? खूप पाण्यात जाऊन आला पूर्ण? डुबकी मारली काय? जास्त खोल जाता येत नाही ना, पाणी कमी आहे. आपण पोहोचलोय मंदिराकडे. ठीक आहे, मंदिर सामने. पूछ ना मंदिर सोडत नाही. इथपर्यंत गाडीच्या 5 वाजता आलोय ना, त्यामुळे इथपर्यंत गाडी आली. आता चला जाऊया मंदिराची एंट्रन्स.
1 घंटा इधर इधर ये इधर- मंदिर है हाँ? ये एक्चुअली एंट्रेंस है ना, ये देखिए यहाँ से जाता है, वो लाइन है देखिए, दिख रहा है वो ऊपर है बघा, ये लाइन है, तो यहाँ से डायरेक्ट मंदिर के अंदर ही जाता है। ऐसा है पीछे देख, पीछे बहुत दूर से आहे. तर आम्ही मुखदर्शन घेतलं पंढरपूर. काल खूप लाईन होती आणि आम्ही झोपलो नाही आणि मुंबईला पण निघायचं, तर मुखदर्शन घेऊन निघतो आता. इकडे मुखदर्शन आहे समोर इकडे. सॉरी. ओके मित्रांनो, तर पंढरपूरवरून आपण निघालोय आता आणि चाललोय घरी. तर हा पंढरपूर मुंबई हायवे, पंढरपूर पुणे हायवेवर आहे आपण. खूप सुंदर हायवे. त्याच प्रकारे आपण आपल्या गावाच्या इकडून जाणार आहे. बघूया चान्स भेटला तर गावी पण जाऊन येऊया. चला. ओके मित्रांनो, तर पंढरपूर पासून आपण निघालेलो सकाळी सकाळी आणि आता इकडे पोहोचलोय वीर धरणाच्या बाजूला, म्हणजेच आपलं गाव. बघू शकता. विचार केला गावाच्या इकडून जाऊन घरी एकदा भेट देऊन यावी. तर अजून काय, मस्त झोप काढली आम्ही. एका पेट्रोल पंपवर थांबलेलो. एवढी झोप येत होती ना, काल रात्रभर गाडी चालवली. सकाळी पंढरपूरचं मुखदर्शन घेतलं मंदिराचं, त्यानंतर निघालो आणि एवढी झोप येत होती ना, एका पेट्रोल पंपवर गाडी लावून चटई टाकून मी झोपून गेलो गाडीच्या बाजूलाच. तर त्याच प्रकारे जर्नी अशी सुरू आहे आमची आता. त्या जर्नीचे 200 किलोमीटर उरलेत फक्त आता. म्हणजे 200 किलोमीटर नंतर आम्ही आपापल्या घरी जाणार. 4 दिवस संगती होतो. बाकी काय, चला बघा सांगा. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो, कारण पुढे आता मी रेकॉर्ड नाही करणार काय. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. आणि काही आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि काय तुमचे थॉट शेअर करा. चला. पे निघले काय. तर आपण वीर डॅमच्या इकडे थांबलोय. वीर धरण. इथं पाणी एकदम गढूळ झालंय आता पाऊस असल्यामुळे. आपली लाल नदी मित्र थांबलेत. लास्ट ट्रिप संपवणार होतो. हा एवढा सुंदर व्ह्यू कसा मिस करू शकतो.